everybody, welcome to my YouTube channel The Poo Factor. Guys, कोल्हापुर का नाम सुनते ही आपके दिमाग में क्या आता है? आई एम श्योर कोल्हापुरी चप्पल आता होगा एंड उसके साथ एक अम्मी कोल्हापुर का खाना. यस, मुझे आज बहुत ज़्यादा टेम्प्ट हो रहा है कोल्हापुरी खाने का, बट आई डोंट नो यहाँ पे कोई प्लेसेस नहीं थी जहाँ पे ऑथेंटिक कोल्हापुरी खाना मिलता हो. सो मैंने ढूंढना शुरू कर दिया एंड आई केम अक्रॉस दिस प्लेस कॉल्ड कोल्हापुरी पैलेस जो है विरार ईस्ट में. सो मैं आ गई हूँ यहाँ पे विरार ईस्ट में टू हैव सम ऑथेंटिक कोल्हापुरी फूड एंड आई एम टेकिंग यू अलॉन्ग विथ मी. सो कम लेट्स एक्सप्लोर कोल्हापुरी पैलेस. दिस इज़ कोल्हापुरी पैलेस आई वॉज टॉकिंग अबाउट. ये है विरार ईस्ट में एंड द प्लेस लुक्स ह्यूज. काफ़ी अच्छी लग रही है, वाइब्स भी काफ़ी अच्छे आ रहे हैं. सो लेट्स सी व्हाट वैरायटी वी हैव इनसाइड एंड लेट्स गेट गोइंग. मैं बैठी हूँ यहाँ कोल्हापुरी पैलेस में, बट क्योंकि ये कोल्हापुरी स्पेशल है तर आजचा व्हिडिओ मी ट्राय करेल 100% तर नाही पण 90% मराठीमध्ये ठेवायचं. तो दिस विल बी माय फर्स्ट व्हिडिओ जो मी मराठीमध्ये करते आहे. सो लेट मी नो इन कॉमेंट्स की कसा गेला अँड लेट्स स्टार्ट. आता मेन्यू मी मागवणार आहे आणि काय काय आहे मेन्यूमध्ये यांच्याकडे स्पेशल कोल्हापूरचं ते तुम्हालाही दाखवणार आहे. तर माझ्याकडे कोल्हापुरी पॅलेसचा मेन्यू आलेला आहे. जवळ या, मी तुम्हाला दाखवते की काय काय आहे मेन्यूमध्ये. ओके, तर सर्वात पहिले तुम्हाला इकडे थाळीचे भरपूर ऑप्शन्स भेटतील. वेज, चिकन, मटन, फिशमधून तुम्ही सिलेक्ट करू शकता तुम्हाला कोणती थाळी हवी. प्लस कोल्हापूरचे स्पेशल डिशेससुद्धा आहेत आणि नंतर चायनीज, तंदूरमध्ये पण आयटम्स आहेत, सूप्स आहेत अँड साईड डिशेस आहेत आणि प्लस तुम्ही त्यांना फेसबुक, इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. मेन्यू एवढा वास्ट आणि एवढी व्हरायटी आहे, मी तर खूप कन्फ्यूज आहे की मी काय मागवू आता. तर मला ह्या प्लेसचे ओनर जे आहे संतोषी पाटोळे, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. थँक्यू सो मच. अँड मला तुम्ही प्लीज सजेस्ट करा. मी खूप कन्फ्यूज आहे की तुमच्याकडे एवढी सारी व्हरायटी आहे, तर तुम्ही मला सजेस्ट करा की काय मी खाऊ शकते आज. तर आम्ही आधी सजेस्ट करतो की तुम्ही या तांबडा पांढरा रस्सा टेस्ट करा. त्यानंतर स्टार्टर्समध्ये कोल्हापूरची जी स्पेशल धनगरी डिश असतात त्यामध्ये आपण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही सर्व करतो आणि त्यानंतर मूव्ह करा आपल्या थाळीजकडे. आपण टोटल 8 प्रकारच्या थाळी सर्व करतो. त्यामध्ये 3 चिकन थाळी आहेत, 3 प्रकारच्या मटन थाळी आहेत, फिश थाळी आहे, व्हेज थाळी आहे. तर इट्स अप टू कस्टमर की त्यांची काय आवड आहे, काय टेस्ट करायचं आहे, काय क्रेविंग असेल त्या हिशोबाने तुम्ही ऑर्डर करू शकता. मी तर भरपूर चीजे आज फर्स्ट टाईम लाईक आय हॅव नेवर हॅड चिकन धनगरी किंवा पनीर धनगरी मी पहिला कधीही टेस्ट नव्हती केली. तर दिस इज माय फर्स्ट टाईम अँड आय एम लुकिंग अप टू इट आणि आय एम व्हेरी एक्सायटेड फर्स्ट ऑफ ऑल टू ट्राय कोल्हापुरी फूड. चलो, वी आर व्हेरी एक्सायटेड. आय नो यू गाईज आर व्हेरी एक्सायटेड. तर आता आपण स्टार्ट करूया आपले कोल्हापुरी पदार्थ खायला. येस. आमचा पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा दोन्हीही आलेले आहेत आणि मी हे सेकंड टाईम ट्राय करते. मी एकदाच कोल्हापुरी फूड खाल्लं आणि ते पण खूप अमेझिंग होतं. लेट्स गिव इट अ ट्राय. तर पहिला आपण ट्राय करूया पांढरा रस्सा. अमेझिंग. इट्स अ मिक्सचर ऑफ चिकन अँड मटन स्टॉक. मी जेव्हा फर्स्ट टाईम ट्राय नव्हता केला मला असं वाटायचं की बरं दिस इज नॉट तिखट. हे पांढरा रस्सा जसं आपण बघून आपल्याला वाटतं की बरं हे तिखट नसेल, पण इट इज इक्वली म्हणजे थोडं कमी तिखट असते आणि आय थिंक जो तांबडा रस्सा असतो तो जास्त तिखट असतो. सो लेट्स ट्राय दिस वन. रंग तर एकदम झणझणीत दिसतोय, मस्त. स्मेल्स गुड. Superb. It's amazing. So I'm gonna enjoy my tambda and pandha rasa for now. आपलं स्टार्टर इथे आलेलं आहे. वी हॅव पनीर धनगरी आणि चिकन धनगरी. हे दोन्ही जे आहेत इकडची स्पेशालिटी आहे.
आता बघा कसं असतं ना, तंदुरी आयटम किंवा चायनीज आयटम तुला सगळीकडे भेटतात. जिकडे तुम्ही जातात तिकडची स्पेशालिटी खायचं वेगळंच मजा असते. तर ऑलवेज आज जे शेफ असतात त्यांना किंवा तिकडे जे वेटर्स असतात त्यांना विचारा तिकडची स्पेशालिटी काय, विच आय युजली डू. सो लेट्स स्टार्ट विथ पनीर फर्स्ट. केवढं प्रेझेंटेबल आहे, म्हणजे मला तर एवढं सुंदर दिसतं ना, त्याला खायचंच मन नाही करत. माइल्डशी याच्याबरोबर आहे ना, म्हणजे इट्स नॉट ड्राय, थोडी अशी थिक एकदम ग्रेव्ही आहे याच्याबरोबर. आय थिंक त्याचे फ्लेवर्स उठून येतील त्याच्यामुळे. नाईस स्पायसी आणि फ्लेवरफुल आहे, एकदम छान. पनीर पण खूप सॉफ्ट आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते, कम क्लोजर. तर किती इझिली तो पनीर तुटतो आहे. इट्स व्हेरी सॉफ्ट अँड इट्स डिलिशियस. तर हे आहे आपलं चिकन धनगरी. इट्स सुपर्ब. याचे फ्लेवर्स एवढे अमेझिंग आहेत, म्हणजे पीसेस जेव्हा तुम्ही तोंडात टाकतात आहेत ना, इट्स गिविंग सो मच ऑफ फ्लेवर्स, यू विल जस्ट लव्ह इट. मी आता ह्यांच्याबरोबर शेअर करते. माझे डॅड आणि माझी सिस्टर जी बिहाइंड द कॅमेरा आहे ते पण आलेले आहेत आज माझ्याबरोबर. पप्पा प्लीज ट्राय. तुम्हाला काय ट्राय करायचं पहिलं, पनीर का चिकन? पनीर ट्राय करतो. ओके, पप्पांची रिॲक्शन्स कॅप्चर करूया, बघूया त्यांना कसं आवडतं आहे. पनीर. हां, पनीर छान आहे ना? छानपैकी शेफनी बनवलेला आहे आणि प्रेझेंटेबल पण भरपूर आहे. चिकन खाऊया आता. स्लोली पप्पा खातात आहेत. कसं टेस्ट आहे बघायला. छान आहे ना? मला तर भरपूर आवडलं आहे. मस्त मस्त एकदम. चलो थोड़ा हमारे कैमरामैन को भी दे देते हैं. गिव मी द फोन. अँड आता आली आहे आपली व्हेजिटेरियन थाली, जी खूपच सुंदर दिसते आहे. लुक ॲट द कलर्स इन द प्लेट. केवढे सुंदर सुंदर कलर्स आहेत. दिस पिंक, ब्राउन, डार्क ब्राउन, येलो. सो दिस इज व्हेजिटेरियन थाली, जी प्राइस्ड आहे ॲट ₹220 ओनली. ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन भेटेल 3 चपातीचा किंवा तुम्ही घेऊ शकता 2 भाकऱ्या ऑल्सो. आणि माझी फेवरेट सोलकढी, थंडी थंडी सोलकढी आहे. यू हॅव पनीरची सब्जी, ती खूपच सुंदर दिसते आहे. सॉफ्ट पनीरचे पीसेस आहेत आणि आपल्याकडे मिक्स व्हेजिटेरियन सब्जी पण आहे. देर इज दाल आणि ॲज आय मेन्शन श्रीखंड आहे आणि छानसं पापड आहे आपल्याकडे. वी हॅव कांदा, लिंबू आणि आय एम शुअर झणझणीत ठेचा असणार आहे हा, जो मला खूपच आवडतो. आणि ॲज आय मेन्शन्ड आपल्याकडे मसाला राईस पण आहे, जो आपण लास्टला खाऊया. सो लेट्स ट्राय द व्हेजिटेरियन थाली ॲट कोल्हापुरी पॅलेस. पहिला कोणती खाऊ मी भाजी? वेज मिक्स वेज खाऊ का पनीर खाऊ? पनीर आपण पहिला ट्राय केलेला. लेट्स स्टार्ट विथ मिक्स वेज. अप्रतिम, खूपच सुंदर आहे. व्हेरी नाईस, नॉट व्हेरी स्पायसी, एकदम मतलब अप टू द मार्क मी बोलू शकते. लेट्स गो अहेड विथ पनीर. ग्रेव्ही टेस्ट करणार आहे पहिला पनीरची. यार व्हेजिटेरियन एवढं छान असू शकते मला माहिती पण नव्हतं. बिकॉज ऑलवेज आय डिग इन टू नॉनव्हेज. हे व्हेजिटेरियन थाली एकदमच सुपर्ब आहे. दिस इज माय फेवरेट सोलकढी. ही एंडला प्यायची असते पण मी वेट नाही करू शकत. आय एम गोना टेस्ट दिस. व्हेरी नाईस. एक अजून प्लीज. इट्स अमेझिंग. खूप छान आहे. मी ही एकटीच पिणार आहे, कोणाला नाही देणार. छानसा ठेचा आहे. चपातीबरोबर टेस्ट करते त्याला. थोडासा हलकीशी चपाती घेते आणि
खूप सारा ठेचा घेते आहे. ॲज आय सेड, मस्त झणझणीत ठेचा आहे आणि खूपच स्वादिष्ट आहे. मी असाच सुद्धा खाऊ शकते. मसाला राईस आणि डाळ काय सांगते, थोडीशी डाळ मी मसाला राईसमध्ये टाकणार आहे. डाळचे फ्लेवर खूपच छान येतात त्यात. नाईस हॉट डाल. सर्व जेवण एक तरफ आणि दाल राईस एक तरफ. आय थिंक यू विल ऑल्सो अग्री. ओ, माझं श्रीखंड राहिलं टेस्ट करायचं. लेट मी टेस्ट द श्रीखंड ऑल्सो. मस्त यार. 220 रुपीजमध्ये एवढी अमेझिंग थाली तुम्हाला कुठे भेटेल. सुपर. आय एम लव्हिंग इट. पाहिजे तुम्हाला टेस्ट करायची आहे म्हणजे या दोघांना पण टेस्ट करायची आहे. मी जरा विसरून गेलेली, माझ्याबरोबर दुसरी लोकं पण आहेत. लेट मी मेक देम टेस्ट. तर वेज थाली तर आपण टेस्ट केली आणि खूपच अमेझिंग होती. तर दिस इज चिकन मसाला थाली जी आहे 260 रुपीजची इथे. आणि सी, लुक ॲट द कलर्स अगेन, केवढे अमेझिंग कलर्स आहेत. इकडे तुम्हाला भेटेल चिकन मसाला जो खूप मस्त झणझणीत वाटतोय. आणि जी आपण पहिलाही टेस्ट केलेले तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा हे पण भेटेल तुम्हाला. यू विल गेट द सोल करी आणि चिकन कीमा. तुम्हाला याच्याबरोबर ठेचा भेटेल जो मी पहिला व्हेजिटेरियन थालीमध्ये पूर्ण संपवून टाकलेला. आणि अगेन अनियन अँड लिंबू. आणि याच्याबरोबर तुम्हाला भेटेल हा मसाला राईस. सो दिस इज द ज्वारीची भाकरी. कॅमेरा मला दाखवा. ओके, सो दिस इज ज्वारीची भाकरी. तुम्हाला जी मी ऑप्शनमध्ये सांगितलेली 3 चपाती किंवा 2 भाकऱ्या भेटतील. तर याच्यामध्ये मी भाकरी ऑर्डर केलेली आहे. अँड नाव आय कॅन नॉट वेट टू टेस्ट चिकन मसाला. चला टेस्ट करूया. वा, एवढं छान आहे. आय कांट इवन एक्सप्रेस. इट्स अमेझिंग. खूपच डिलिशियस आहे. लेट्स ट्राय चिकन कीमा. जी ग्रेव्ही आहे चिकन कीमाची. केवढं मस्त दिसतंय हे पापलेट. पहिला तर तुम्ही बघून घ्या कारण की मी उचलणार आहे आता. लुक ॲट दिस थाली. दिस इज द फिश थाली विथ स्टार्ट्स ॲट ₹400. आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन भेटेल पॉम्फ्रेट किंवा सुरमईचं. ॲज पर द साईज हे प्राईस डिफर होईल. अँड याच्यामध्ये तुम्हाला भेटेल एक छानसा फिश फ्राय. तुम्हाला भेटेल ही करी. मला विचारायला लागेल ॲक्च्युली ही करी कोणती आहे. नितीनजी प्लीज हेल्प. मी विसरली. प्लीज मला हेल्प करतील थोडंसं की ही करी कोणती आहे. ही आपली याची सुरमई करी किंवा फिशची कुठली. ओके, जो फिश घेणार त्याची करी तुम्हाला भेटेल. ओके, आपली पातळ ग्रेव्ही असते. पातळ ग्रेव्ही असते. ही फिशची असते. ओके, फिशची. ओके, पण हे दोन्ही वेगळे आहेत. वेगवेगळे. ओके, थँक्यू सो मच. सो नितीनजी माझ्याबरोबर होते. ते इकडचे मॅनेजर आहेत. तो मी काय स्टार्ट करू. आय स्टार्ट विथ द ग्रेव्ही. मी खाईल पॉम्फ्रेटची ग्रेव्ही. ओ, याच्यामध्ये पॉम्फ्रेटचा पीस पण आहे. लेट्स टेस्ट. छान आंबट असा रस्सा आहे हा.
आणि हा आपण एकदा ट्राय करते. लेट्स सी हाऊ डिफरंट इट इज. दोघांमध्ये डिफरन्स तुम्हाला कळेल, बट बोथ आर इक्वली टेस्टी. खूप छान आहे. आणि हे पॉम्फ्रेट जे मी तुम्हाला उचलून दाखवणार आहे. प्लीज बी स्ट्रेट. ये ब्रो, नाइसली फ्राइड पॉम्फ्रेट. सो नाइस चंक ऑफ पापलेट, पॉम्फ्रेट फ्राय. छान, मस्त. आणि लेट्स टेस्ट दिस. खूप छान. आय गोना शेअर इट विथ माय फॅमिली. पप्पांना आय एम शुअर फिश फ्राय आणि हे खूप आवडेल, तर त्यांना मी देईल थोडंसं आफ्टर आय ईट. तुम्हाला कोल्हापुरी पॅलेसमध्ये एकदा तरी येऊन इकडचे थालीज आणि जे स्टार्टर्स मी ट्राय केलेले, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, हे सगळं ट्राय करायला हवं. बिकॉज इट इज सो डिलिशियस अँड सो फ्लेवरफुल. आय एम शुअर यू विल लाईक इट. आणि इकडे व्हेजिटेरियन ही इक्वली छान आहे. पनीरचे प्रकार एवढे मस्त बनवलेले. अँड प्लस द व्हेजिटेरियन थाली जी मी ट्राय केली ती एवढी सुंदर होती. आय एम शुअर जर तुमच्याबरोबर कोणी व्हेजिटेरियन तुमचे फ्रेंड्स पण असतील तेही येऊ शकतात इथे आणि इकडचे वेगळे पदार्थ ट्राय करू शकतात. दे आर व्हेरी टेस्टी. आय कॅन बेट ऑन इट. सो वी आर सो फुल आणि आम्ही सगळं संपवलेलं आहे. अप्रतिम जेवण होतं आजचं. खूपच छान होतं. जी फिशची डिपार्टमेंट होती ती पूर्ण थाली संपवली आहे माझ्या डॅडनी. आणि चिकन मी सांभाळलं आहे आणि व्हेजिटेरियन माझ्या सिस्टरनी टेक केअर केलेलं आहे. आणि आम्ही सर्वांनी सगळं फूड आजचं संपवलेलं आहे. सो दिस इज द मेसेज फॉर यू ऑल्सो. जिकडे पण जावा प्लीज डू नॉट वेस्ट फूड गाईज. अन्न खूप प्रेशियस असते, काही लोकांना भेटत नाही. तो मेक शुअर यू ईट एव्हरी लास्ट बाईट ऑफ इट. जर काही उरतं तर प्लीज टेक इट पार्सल विथ यू. हॉटेलियर्स विल बी मोर दॅन हॅपी टू गिव्ह इट पार्सल. तर जे पण अन्न उरते आहे ते आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. तुम्ही नंतर गरम करून खाऊ शकतात किंवा कोणाला रस्त्यावर तुम्ही देऊ शकता. दिस इज वॉट आय डू. दिस इज वॉट माय फॅमिली डज. सो मेक शुअर यू डोंट वेस्ट फूड. जसं आम्ही संपवलेलं आहे, कारण की एवढं सुंदर आणि मस्त जेवण होतं गाईज. आणि खूप मजा आली. डॅड तुम्हाला मजा आली खायला? खूप छान, खूप चविष्ट जेवण होतं. नक्की इथे एकदा भेट द्या. येस, कोल्हापुरी पॅलेस नाव आहे या जागेचं. विरार ईस्टला आहे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रॉपर गुगल ॲड्रेस टाकणार आहे. इकडचा कॉन्टॅक्ट नंबर टाकणार आहे. ऑथेंटिक कोल्हापुरी फूड. येस. नो, विल नॉट एंड इट हिअर. एक अजून राहिलेला आहे. आय वूड लाईक टू थँक द ओनर्स ऑफ दिस प्लेस. स्पेशली त्यांना मी व्हिडिओमध्ये बोलवणार आहे. सो लेट्स कॉल देम. सो गाईज, माझ्याबरोबर आहेत ह्या सुंदरशा कोल्हापुरी पॅलेसचे ओनर मिस्टर सागर पातोळे आणि त्यांची वाईफ संतोषी पातोळेजी. तर संतोषी मॅडम, मला तुम्हाला सगळ्यात पहिलं तर विचारायचं आहे, एवढी सुंदर जागा तुम्ही ही बनवली आहे, एवढं छान फूड आहे इकडचं, तर हे ओपन करायच्या मागचा उद्देश काय होता आणि हाऊ लाँग इट्स बीन? बेसिकली विचार तर होते बरेच वर्षापासून रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये यायचं, बॅकअप असा होता त्या हिशोबाने. पण नंतर जेव्हा इकडे आम्ही आलो तेव्हा कोल्हापूरवरून आम्ही बेसिकली मुंबईला विरारमध्ये शिफ्ट झालो. मग तेव्हा मिस्टरांचीच मेन इच्छा असायची कोल्हापूरला, खास ते कोल्हापुरी जेवण खूप आठवण मिस करायचं आणि त्यासाठी जाणं येणं कंटिन्यू असायचं. तर मग 2-3 वर्षानंतर आम्ही विचार केला की आपणच का नाही, आता जसं मिस्टरांना तिकडच्या जेवणाची एवढी ओढ आहे तर तसं इतर पण बऱ्याच लोकांना ती ओढ असते. मग तोच विचार डोक्यात घेऊन मग आम्ही इकडे विरारमध्ये कोल्हापुरी ऑथेंटिक फूड देण्याचा प्रयत्न म्हणून सुरुवात केली. पण त्याचा सगळ्यांना खूप छान आस्वाद घेता आला आणि खूप चांगला आम्हालाही रिस्पॉन्स मिळाला त्याचा पहिल्या वर्षी. मग आता 3 वर्ष झाले हॉटेल ओपन करून आणि अजूनही पुढे वाटचाल चालू आहे. लॉंग वे टू गो. आय एम व्हेरी शुअर, कारण की फूड एवढं छान आहे. हे रुद्र याला काही ना काही सांगायचं असते पण तो काही बोलत नाही. का बोलत नाही?
तुम्ही ते मराठीमध्ये बोलता ना त्याला मराठी कळत नाहीये, तुझ्यासारखा प्रॉब्लेम आहे. पण मी आय होप आय हॅव डन जस्टिस. आय होप मी थोडं मराठीमध्ये, दिस इज माय फर्स्ट व्लॉग इन मराठी. मी फर्स्ट टाइम ट्राय केलं खूप छान. लव्ह ऑफ कोल्हापूर पॅलेस. लोकांनी यावं, चव चाकून जावावी कोल्हापूर पद्धतीची. परफेक्ट. एकदा इकडे आले तर तुम्ही परत परत इथे नक्कीच येणार. थँक्यू सो मच पूजा. इकडे आपण तुमच्या संपूर्ण फॅमिलीसोबत आलात, आम्हालाही छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून, स्पेशली रुद्रला. त्याला मी आता घरीच घेऊन जाणार आहे. मी याला पार्सल घेऊन जाणार आहे आता. कोल्हापुरी पॅलेसमधून स्पेशल डिश पार्सल होणार आहे. तर हा होता माझा पहिला मराठी व्लॉग ॲट कोल्हापुरी पॅलेस विरार ईस्ट. एंडपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो मच. आय होप यू लाईक द व्हिडिओ. प्लीज लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर मुळीच विसरू नका. आणि हां, तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकतात. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. एक स्पेशल धमाकेदार ऑफर आहे माझ्या सर्व व्ह्युअर्ससाठी. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही कोल्हापुरी पॅलेसमध्ये जाणार तर यूज करा माझा कोड द पू फॅक्टर कोल्हापुरी पॅलेस आणि तुम्हाला भेटेल एक स्पेशल डिस्काउंट. ओके, चेक आउट द डिस्क्रिप्शन बॉक्स फॉर मोर डिटेल्स. तर भेटूया आपण नेक्स्ट टाइम इन सम अदर व्लॉग. Until then, take care everyone and ciao!